नमस्कार, मी सौ प्रतिभा तुळशीदासजी खसाळे। मी आपल्यासाठी एक स्वलिखित कविता तयार केलेली आहे, ती आपणासमोर सादर करीत आहे। श्रावणातील पावसाच्या सरींनी चिंब भिजली धरणी, श्रावणातील पावसाच्या सरींनी चिंब भिजली धरणी, बहरली पाने फुले हिरवळ पसरली चोहीकडे, हिरवळ पसरली चोहीकडे। बघुनी नयनरम्य दृश्य, बघुनी नयनरम्य दृश्य, मने आनंदाने डोलती, मने आनंदाने डोलती। पशु पक्षी झाले धुंद, पशु पक्षी झाले धुंद, मयूरही थुई थुई नाचती, मयूरही थुई थुई नाचती। महिना हा पवित्र सणालाही सुरुवात होती, महिना हा पवित्र सणालाही सुरुवात होती। गुरुपौर्णिमा नागपंचमी गोकुळ अष्टमी झाली, गुरुपौर्णिमा नागपंचमी गोकुळ अष्टमी झाली। आता आला हा पोळा, आता आला हा पोळा, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा, म्हणून बैलांना पूजिती, म्हणून बैलांना पूजिती। वर्षभर देतात साथ म्हणूनी, वर्षभर देतात साथ म्हणूनी, करतात सोहळा खास बैलाचा, करतात सोहळा खास बैलाचा। गळ्यात घंटा अंगावर झूल, बाशिंग बांधुनी ऐटीत डोलती छान, ऐटीत डोलती छान। वर्षातून एकदा येतो सण, वर्षातून एकदा येतो सण, देऊनी जातो आठवणीचे सुखद क्षण, आठवणीचे सुखद क्षण। बालगोपाल जमा होतात, बालगोपाल जमा होतात, भरतात तान्हा पोळा, भरतात तान्हा पोळा। सर्व घटकाचे नवखेपण जपणार, सर्व घटकांचे नवखेपण जपणार, असा महाराष्ट्राचा मोठेपणा, असा महाराष्ट्राचा मोठेपणा। अधिराज्य करीतो मनामनावर, अधिराज्य करीतो मनामनावर, उठून दिसते संस्कृतीचे महानपण, संस्कृतीचे महानपण, संस्कृतीचे महानपण। धन्यवाद आणि सर्वांना पोळ्याच्या हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा।